निवडून निवडून येणार कोण, ह्याच्याशिवाय आहेच कोण, ताईमाई अक्का विचार करा पक्का आणि याच्यावर मारा शिक्का. अशा घोषणा तुमच्यापर्यंत PMC इलेक्शनच्या निमित्तानं पोचलेल्या असतील. व्हिडिओ बनवायचं कारण हेच आहे, तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, इलेक्ट करायचं आहे तुमचा प्रतिनिधी नगरसेवक. तर त्या नगरसेवकांची कामं काय असतात हे तुमच्यापर्यंत पोचवणं तितकंच गरजेचं आहे. तर आपण मुद्देसूद सांगू की कामं कोणते कोणते असतात. 1 मिनटं त्यामध्ये घेऊ. सुरुवातीला असं पॉईंट वाईज घेऊ आपण आणि पुढे 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 जात जाऊ. तर आपण बघतोय पुणे महानगरपालिकेच्या नगरसेवकांची कार्याची अपेक्षा लोकांकडून. तर हे नगरसेवक जे असतात ते महापालिकेच्या प्रभागातून येतात. आता प्रभाग नंबर तुम्हाला दिलेले असतील 1, 2, 3 जे काय असतील ते. तर हे नगरसेवक प्रशासन आणि आपले लोक ह्यांच्यामधला दुवा असतात, कनेक्शन असतात. तर आपण काय करू शकतो लोक म्हणून त्यांच्याकडे मागणी करू शकतो, जेणेकरून त्या मागणी त्या प्रशासनापर्यंत पोचू शकतात. तर बेसिक त्यांची मेन कार्य काय काय असतात आपण बघून घेऊया. नागरी सुविधा, पायाभूत विकास म्हणजेच सिविक अम्युनिटीज आणि इन्फ्रास्ट्रक्चर. त्याच्यामध्ये काय काय येतं, रस्ते येतात, दिवाबत्ती येतं, ड्रेनेज आणि गटार येतं, पाणी पुरवठा येतं. दुसरा मुद्दा आरोग्य आणि स्वच्छता म्हणजेच हेल्थ आणि सॅनिटेशन. तर ह्याच्यामध्ये काय काय येतं, कचरा व्यवस्थापन येतं, कीटक नियंत्रण येतं, सार्वजनिक शौचालय येतं. मुद्दा क्रमांक 3 प्रशासकीय कर्तव्य म्हणजेच काय, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ॲक्टिव्हिटीज किंवा ड्युटीज. तर त्यांच्या जनरल बॉडी मीटिंग असतात, त्या मीटिंग त्यांनी अटेंड करायच्या असतात. प्रभागाच्या समिती असतात, त्यांच्यावर निर्णय घ्यावा लागतात त्यांना. अर्थसंकल्प बजेट असतं त्यांच्यासाठी, त्याच्यावर त्यांना फंड मिळवायचा असतो आपल्या आपल्या योजनांसाठी. त्यानंतर मुद्दा क्रमांक 4 समाज कल्याण शिक्षण म्हणजेच सोशल वेलफेअर आणि एज्युकेशन. तर याच्यामध्ये आपल्याला मनपा शाळा, पालिकेच्या ज्या शाळा असतात त्या शाळेची स्थिती कशी आहे, त्याचा दर्जा कसा आहे, त्याच्यावर काम करावं लागतं. त्यानंतर उद्याने आहेत का, मैदाने आहेत का, ह्याच्यावर काम करावं लागतं. जन्ममृत्यूचे दाखले, त्याच्यासाठी काही मार्गदर्शन लागत असेल तर ते बघावं लागतं. त्यानंतर 5वा मुद्दा तक्रार निवारण म्हणजेच ग्रीव्हन्सेस रिड्रेसल. आता हे सगळे मुद्दे जे आहेत ते मी कुठून मिळवलेले आहेत, ऑनलाईन येतं आहे. फक्त तुम्हाला हे आत्ता सांगणं गरजेचं आहे की निवडताना तुम्ही भावनिक मुद्द्यांकडे नाही जायचं, विकासाच्या मुद्द्याकडे जायचं. कुठं लक्ष द्यायचं, हे मुद्दे आपल्याला रोजच्या जीवनात अफेक्ट करतात, ना की 500,000 रुपये किंवा जे काही पैसे देतात ते आपल्याला मॅटर करत नाही. हे डेली जीवनामध्ये काय मॅटर करतं हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. म्हणून हे मुद्दे रिइटरेट करतो, परत एकदा सांगतो आहे. ग्रीव्हन्सेस रिड्रेसल 5वा मुद्दा. तर पहिला कॉन्टॅक्ट असतो लोकांचा संपर्क प्रमुख नगरसेवक असतो, तर त्याच्याकडे मांडायचा, ते तुम्हाला शासनापर्यंत घेऊन जातील किंवा प्रशासनापर्यंत घेऊन जातील. हे अशा प्रकारचे हे 5 मुद्दे आहेत. ह्या सगळ्यांचा तुम्ही माहिती असणं गरजेचं आहे की ह्या कामांसाठी आपल्याला नगरसेवक लागतो. आता सविस्तर मी उद्यापासून याच्यावर व्हिडिओ बनवणार आहे. कुठला मुद्दा कोणकोणत्या ठिकाणी तुम्हाला अफेक्ट झालेला आहे ते तुम्ही मांडा, रिमाइंड करा की आपल्याला कोणी कोणी मदत केली होती. तर ते लक्षात ठेवा, जेणेकरून तुम्हाला इलेक्शन करायला मदत मिळेल. आणि असेच व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या चॅनलला, सराफ फाउंडेशन चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.